कामगारांचं वाटोळं केलेलं आहे, त्यातलाच हा एक भाग आहे, त्यातलाच शेलू वांगेचा एक भाग आहे. आणि धारावी अदानीला द्यायची आहे, अदानीला द्यायची आहे, मग गिरणी कामगाराच्या ताटातलं काढून अदानीच्या ताटात वाढायचं. आणि नेमकी हीच गोष्ट चाललेली आहे. मग आता तुम्ही जर दुर्लक्षित केलं या लोकांना, तुम्हाला आम्ही विचारत नाही आहे, तुम्ही सोरट काढा, तुम्ही लॉटरी काढा किंवा तुम्ही ओटीपी घ्या, आम्ही अजिबात तुम्हाला विचारत नाही आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आपल्या जर 7 संघटना आहे, त्या 7 संघटनेने जीवाचं रान करून, जीवाचं पाणी करून आतापर्यंत हा संघर्ष टिकवलेला आहे. आणि या संघर्षामध्ये तुमची गिरणी कामगार एकजुटीची साथ आहे, अभेद्य ठेवा, अभेद्य ठेवा. काही म्हणजे माझी बाजूक्षित होऊ नका, धावल पावल करू नका. काय म्हणतो मी, धावल पावल करू नका. आपल्याला ते मिळणारच आहे, त्याची जाणीव ठेवा, मिळणारच आहे. कारण आपल्याकडे असणारे नेते एवढे वैचारिक खंबीर आहेत, हे घाबरतात आपल्याला. आमचं खुला चॅलेंज आहे, तुम्ही सरकारला प्राणी बोलतो आणि जे कोण असतात ना बकमालिशी करणारे, तुम्ही समोरासमोर घ्या, आमच्याशी चर्चा करा. तुम्ही आमच्यावर टिकू शकत नाहीये, कारण तुम्ही कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाता. आता तुम्ही लोणी खाऊ शकत नाही आहे. हा कामगार पेटलेला आहे, जागृत झालेला आहे, आणि जागृत कामगार अस्वस्थ बसू शकत नाहीये. कारण मला वाटतं आपले कुलकर्णी असू द्या, गोसावी असू द्या, उदय भट, काँग्रेस, आपले आंबे साहेब किंवा आपली बने बिने सगळी मंडळी, खवणेकर, ही सगळी मंडळी, आमचे निंबाळकर आणि वैशिष्ट्य, आमचे एकनाथ माने काल परवा गेले, हे लढलेली माणसं आहेत. आमचे देशमुख साहेब होते, शिवाजीराव देशमुख होते, किशोर देशपांडे होते. आणि ह्यांचा पण त्याग जरा लक्षात ठेवा, ह्यांचा त्याग लक्षात ठेवा. ज्यांनी केवळ गिरणी कामगाराच्या योग्यतेसाठी त्यांनी जीवदान दिलेलं आहे, त्याची जाणीव ठेवा. त्यांनी खूप संघर्षात असलेला त्यांचा संसार चालवलेला आहे. अशा वेळेला मला जास्त काही बोलायला प्रयत्न करत नाही, त्या बरेचसे आहेत, त्यामुळे मी टाळण्याचा प्रयत्न करतोय. आता उद्या परत काय तुम्ही काय वाटतं मित्रांनो, आता हे धावल पावाचे सोरट आहे ना, ती बंद करा. ती पुढे उघडू नका, ती पुढे त्या मोबाईलला हात लावू नका आणि सोरट बंद करू नका. नाहीतर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून आपल्याला न्याय मिळणार नाहीये. आपला देश विकायला निघालेले आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे युद्ध चालू आहे, हे नाटकी युद्ध मोदी सरकार खेळत आहे, दुसऱ्याच्या तलावर जात आहे. आमची स्वायत्त यंत्रणा त्यांनी बिघडून काढले, पण परकीय लोकांचा आमच्यामध्ये हस्तक्षेप होत आहे, ही वाईट गोष्ट आहे. आणि हा कामगार हे खपून घेणार नाहीये. नाविकांचं 1920चं बंड लक्षात ठेवा. नाविकाने बंड केलं म्हणून स्वातंत्र्याचं ती मशाल पेटलेली आहे. ती मशाल अशी जिवंत ठेवायची आहे आणि आपल्या हक्काचं घर निवडायचं आहे. एवढं बोलण्यासाठी मी उभा आहे. खूप चर्चा झाली, म्हणजे नको ती चर्चा झाली. संमतीपत्र सरकारने कोणाला भरायला सांगितलेला नाही, एक बोलणाऱ्याने चुकी केली त्यांनी सुधारून देतो. संमतीपत्र सरकारने कधी सांगितलेलं नाही. सरकारने GR काढला, शेलू आणि बांगलीमध्ये एवढ्या लोकांना घर देणार, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक कलम टाकला, कलम 17. त्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी की जर त्याला कोणी नाकारला, लागलेला घर कोणी नाकारला तर त्याला अपात्र केलं जाईल, बाद केलं जाईल. त्याचा विरोध सर्व संघटना मिळून सर्वजण करतायत, एकजुटी करते, आणि तो प्रकरण सरकार तिथेच थांबली. सरकारने काही केलं नाही. मग काय करायचं, मी नाही करतो, तू कर. सरकारने काही खांद्यावर काहींच्या हात ठेवलं आणि त्याला सांगतात आता हे विषय तुम्ही सुचला. त्याने सगळ्यांनी नाटकं आता वक्तापर्यंत वक्त्याने सांगितलं, OTP BTP सगळं मेसेज वगैरे सगळे तेच फॉरवर्ड करतात. आणि एवढं नसून सांगतात मी म्हाडामध्ये बसून बोलतो, म्हणजे म्हाडाचे लोक नाही आहे पण बसून म्हाडामध्ये बोलतो. आता म्हाडामध्ये कोण बसतो, दलाल किंवा कर्मचारी किंवा बिचारे जाणारे, त्यांना खुर्ची मिळत नाही, बाबा कामासाठी गेलं तर बता मग कोण सांगित नाही. तिथे बसणारे दलाल असतात आणि कर्मचारी असतात. हे मी पहिला फुलाचा कोण सांगतो, त्याचा कुठलाही शब्द कोणाचा मनात राहू नये. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये किती गिरण्या होत्या, 65 होता. पण ह्या जो आपला GR आहे 23 मार्च 2001चा, त्याच्यामध्ये सरकारने 58 गिरणी पकडलेली आहे. कुठं जाऊन मी 58चे 60 करून घेतलं, म्हणजे 60 गिरणी त्यामध्ये म्हणजे आपलं घर मिळवण्याच्या हक्कामध्ये, लोकांच्या हक्कामध्ये 60 गिरणीचा समावेश आहे. आता किती गिरणीला घरं मिळाली काम सांगला. 3 वेळी लॉटरी निघाली. मी ह्या विषयाकडे बोलतो. 3 वेळी लॉटरी निघाली. 2012 मध्ये निघाली, 2016 मध्ये निघाली आणि परत 16 मध्ये निघाली. आणि त्यात फक्त 28 गिरण्याची लॉटरी निघाली. 60 पैकी 28 गिरणीची लॉटरी निघाली, 32 गिरणी बाकी अजून.
अरे हराम खारानो, तुम्ही मागणी आणि सोडून नेताय. त्या 30 गिरण्याची जागा का तुमची कबर बांधली जाणार का? 32 गिरण्याची कोण खाणार? सरकार खाणार, तुम्ही खाणार, कोण खाणार आहे? जोपर्यंत त्या गिरण्यामध्ये जागा आहे, 25 घरं होतील, 50 घरं होतील, 500 घरं होतील, तोपर्यंत घेणी कामानं तुम्ही बाहेरची वाट काय दाखवताय? सरकारने मुखाला ठीक आहे, पण तुम्ही तरी काय करताय? तुम्ही नेते आता कामगारांचे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 32 गिरण्याची जागा अजून यायची आहे. काही गिरण्याची जागा भाई कल्याणमध्ये जे महाराष्ट्र सरकारची गिरण होती त्याच्यामध्ये छोटे छोटे ज्या जागा तुकडे मिळाले आहेत त्या ठिकाणी आता आमचा राणे आहे. मग मिलचे लोक सुद्धा तिकडे त्यांना घर बांधून मिळतात. थोडे थोडे 50 घर, 60 घर, 70 घरांची घर, 100 घर आहे. त्याचा त्या सगळ्यांचे 8-10 गिरण्याचे घर तिथे बांधणे चालू आहे. परंतु ऑलरेडी 22 गिरण्यांचे काय एनडीसीची गिरणी तर सरकारने सुपूर्द केलं महाराष्ट्र सरकारला. तो तुमच्या जागेवर आहे, तुमच्या राज्यात आहे, तुम्ही त्याचा निर्णय घ्या. मग सरकार का नाही निर्णय घेत? मित्रांनो, तिसरं, सोनश्री मिलमध्ये आता 6 एकर जमीन भेटली आहे. सोनश्री मिलमध्ये बॉम्बे डाय व सोनश्रीच्या भांडणीमध्ये ती जागा पडली होती. आता 6 एकर जागा भेटली आहे. त्याच्यामध्ये गिरणी कामाला ते घर होणार आहे. सोनश्री मिलवाला घर मिळणार नाही. खटाव मिलची 40 एकर जागा मिळालेली आहे बोरीवलीमध्ये. तर 40 एकरमध्ये घर होणार आहे. आमच्या काटोल गोडाऊन होता पडून आहे तसाच बीपीडीचा, त्या जागेवर काटोल गोडाऊन होऊ शकतो, गिरणी कामाला घर का होऊ शकत नाही? एवढी फाट घरासाठी आमची जमीन असताना, आमच्या हक्काची जमीन असताना तुम्ही शेलू मागणीची रास्ता का दाखवता, वाट का दाखवता? हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाकी सगळे जे बोलले ते बोलले, पण गरमावून दिली आहे की मुंबईमध्ये घर आहे, जमीन आहे, पण तुम्ही देऊ इच्छित नाही. ती जमीन तुम्ही या चौघांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करताय. आम्हाला खेळू आणि मागणीची वाट दाखवतात. त्या दलालांच्या मदतीने याचा आपण त्रिवार निषेध केला पाहिजे. मित्रांनो, आता आपला लढा एवढाच आहे की आपल्याला मुंबईच्या बाहेर जायचं नाही. मुंबई महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये तुम्ही कुठेही जमीन दिलं तर चालेल. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काय? तिकडे मुलंड, इकडे मानखुर्द आणि इकडे दहिसर. हा मुंबई महानगरपालिकेचा मुंबई महानगरपालिकेचा हद्द हा भाई दहिसर. अशा अवस्थामध्ये तुम्ही जर ह्या हद्दीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. आम्ही राहिलो, बसलो, जगलो, आयुष्य घालवलं, आमची पिढी आहे. आणि जर ह्याच भागामध्ये तुम्ही कुठेही जागा गेली जर कमी पडत असेल तर तिथे कुठेतरी पुनर्वसन करा. तेव्हा 200 एकर कांजूरमाची जमिनीबद्दल काही सर्वेक्षण केलं होतं, त्या राणीला देत आहेत. मदर डेअरीची जागा कोल्हामध्ये होती, त्या राणी देत आहेत. का देतात नाही हो? अरे जिथे तुम्ही एसआरएची घरं बांधता धारावीमध्ये, ते घराची उंची वाढून तुम्हाला प्रसाई देऊन तिथेच त्यांचा पुनर्वसन होऊ शकतो. विकासकाच्या नावाखाली, विकसनाच्या नावाखाली मदर डेअरीची आणि कांजूरमाची जागा द्यायची नाही, त्या कामगारांना आमच्या तरी पुनर्वसन होईल. मित्रांनो, असे अनेक प्रश्न आहेत. तुमच्या पुनर्वसन मुंबईमध्ये होऊ शकतो, पण इच्छाशक्ती असल्या पाहिजे. आणि इच्छाशक्ती कधी होणार? जेव्हा तुम्ही बांबू टाकणार. माझ्या भाषेत बांबू टाकल्याशिवाय इच्छाशक्ती होणार नाही, जागा होणार नाही. वेळ पडल्यावर कोर्टात सुद्धा जावं लागेल, पारडीचे राहावं लागेल. हे सर्व आपली तयारी असली पाहिजे. एवढंच मला बोलायचं होतं. तुमच्या हक्काची जमीन, मुंबईची जमीन, घेण्याची जमीन हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. आणि त्याशिवाय आपण कुठेही कोणी आलामध्ये कोणी सांगितलं हे करा, ते करा, असे करा, तसं करा, हे नाही होणार, ते नाही होणार. मित्रांनो, तो चुकूनही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. भाव नाही मिळणार तुम्हाला. नाही रे, जा रे, घे रे, नाही तर नंतर मिळणार नाही. त्याला सरळ सांगा, नाही मिळालं तर चालेल, तुम्ही काळजी करू नका. ह्या गोष्टीचा आपण दक्षता घेतलं पाहिजे. आणि मुंबईच्या विरोधात कोणी बोलला तर त्याला 2 शिवी देऊनच आपण बोललं पाहिजे. आणि जे फोन येतात तुम्हाला त्यांना विचारा, आमचा नंबर कुठून भेटला, कोणी दिलं, आपण कोण आहात. जायचं आहे की या ठिकाणी एक आंदोलन जाहीर होईल. मला वाटतं 30 तारखेपासून हे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन मुंबईत चालणार जाहीर होतंय, म्हणजे चालू होतंय, सुरू होतंय. तर त्याच्यामध्ये 28 जुलै 2011 जे खऱ्या अर्थाने गिरणी कामगारांनी ताकद दाखवली होती, त्या ताकदीचं पाहून राजकीय पक्षाचे सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये भागीदारी केली होती. आणि तीच ताकद दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. अर्थात तशा संख्येने आपल्याला उपस्थित राहता आलं नाही, परंतु तशाच तोडीचं आंदोलन आपल्याला करावं लागेल. प्रत्येकाला आपला जीव आणि आपली जी काही जबाबदारी आहे ती पणाला लावावं लागेल. मित्रांनो, हा संदेश घेऊन आपल्याला जायचा आहे. कारण गेले 19-20 वर्ष आपण पाहतोय की गिरणी कामगारांची पूर्ण चर्चा हे सरकार करतंय. आतापर्यंत राज्य असलेले राज्यकर्ते असतील, मुख्यमंत्री असतील, ते करतायत. तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. एका बाजूला गिरणी कामगार हा सहनशीलतेचा अंत पाहू नका,
आणि म्हणून हे आपल्याला जे काय आता गिरणी कामगार एकजुटीच्या माध्यमातून जे आंदोलन जाहीर होणार आहे त्यातून आपल्याला संख्येच्या माध्यमातून सांगायचे. तर या ठिकाणी मुद्दा मी एक जाणून घेण्यासाठी या ठिकाणी वारस कोण आलेले त्यांनी कृपया हातवर करा, म्हणजे आपल्याला समजेल बाबा आता वारस किती पुढाकाराने उभे राहत आहेत. तर या प्रमाणात संख्या कमी आहे, पण अजूनही आपल्याला वारसांना खऱ्या अर्थानं ही जबाबदारी वारसांची आहे. माझे मोठ्या प्रमाणात आहे. खऱ्या अर्थानं ही जबाबदारी वारसांची आहे. गिरणी कामगार हातून झोपला तरी तिथून आवाज येईल, मला हे माझं घर मिळालं पाहिजे, मी या सरकारला सोडणार नाही. त्याचा बोध या वारसांनी घेतला पाहिजे आणि सरकार हे आमचा हक्क नियंत्रित करायला पाहते, त्यांना जाणीवपूर्वक आव्हान दिलं पाहिजे. आमचे वडील आमचे सहकारी जरी निघून गेले पण घराचा हक्क मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे धडकून सांगायची वेळ आलेली आहे मित्रांनो. यानंतर सर्व श्रमिक संघटनेचे सरचिटणीस त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील, पण तत्पूर्वी आपण दोन घोषणा देऊया. गिरणी कामगारांनी वारसांच्या संघटित लढाऊ एकजुटीचा, गिरणी कामगारांनी वारसांच्या संघटित लढाऊ एकजुटीचा. एका गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्या अगोदर जे बोललेले आहेत आणि माझ्या नंतर अध्यक्ष म्हणून जे बोलणार आहेत ते सर्व गिरणी कामगार आहेत. आणि मीही 1982 सालापासून गिरणी कामगारांच्या क्षेत्रात काम करतो. महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचं पण मी पदाधिकारी होतो डॉक्टर दत्ता सामंतांबरोबर. 91 साली हा जेव्हा डिसिलूर हाँगकाँग सिंगापूर करायचा आला त्याला कडाडून डॉक्टरांनी विरोध केला आणि त्याच क्रमामध्ये त्यांची हत्या झाली, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला आम्ही विरोध केला होता, पण काही संघटनांनी मोर्चा करून सांगितलं नको आम्हाला जमिनीचा तुकडा, हवा भाकरीचा तुकडा. आणि आज आपण बघतोय जमिनीचा तुकडाही राहिला नाही आणि भाकरीचा तुकडाही राहिला नाही. त्यानंतर डॉक्टर दत्ता सामंतांच्या हत्येनंतर आमरे आणि आमचे इतर सगळे सहकारी आम्ही सर्व श्रमिक संघटनेत काम सुरू केलं. आणि 2005 साली त्याला आमचे कायदेशीर सल्लागार किशोर देशपांडे होते. त्यांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्ही एका बाजूला विरोध करत असतो दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली, तरी त्यामुळे सरकारला कायद्यात बदल करावा लागला. आणि 2001 साली जी पूर्वी जनतेकरता घराकरता 200 एकर गिरणगावातली जागा होती 600 एकर पैकी, ती 200 एकर पब्लिक हाऊसिंगला होती. त्याच्याऐवजी 2001 साली डिसिल्यूरमध्ये बदल करून टोटल लँड म्हणजे एकूण जागाच्या ऐवजी ओपन लँड अँड बॅलन्स एरिया आहे म्हणजे मोकळी जागा अशी व्याख्येत बदल केली. आणि त्याच्यामुळे 600 एकरापैकी जनतेच्या घराकरता फक्त 50 एकर जागा आली. पण त्याच्यामध्ये जे आंदोलन आम्ही केलं दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे कायद्याने गिरणी कामगारांच्या घराचा हक्क सरकारला मान्य करावा लागला. आणि 2001 साली डिसिल्यूर मध्ये अजूनही पुस्तकात आहे. आता डिसिल्यूर 91 नाहीये, तर डिसिल्यूर 2400 कोटीला 2024 मध्ये विकत घेतली. 5200 कोटी किती अमाऊंट आहे? जरी आपण गिरणी कामगारांच्या घराचा बांधकाम खर्च 10 लाख धरला तरी 50,000 गिरणी कामगारांच्या घराचा खर्च निघू शकतो 5200 कोटीमध्ये. हे नीट लक्षात घ्या. आपण कुठलीही मागणी बिना पुराव्याची केलेली नाही. आणि 2011 साली सगळ्यांच्या ऑफिसातून मोर्चे करून आपण त्यांना सगळ्यांना एकजुटीत आणलं. त्याचे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये जयश्री खाडी तर आपली संचालक म्हणून आपण नेमली, पण सगळ्या RMMS पासून इस्वलकर पासून सगळ्या संघटनांची सह्या आहेत. कशावर?
मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत घर. आणि म्हणून आज बोकड्यांच्या कामगारांना 9.5 लाखात मुंबईत घर मिळतंय. आपल्याप्रमाणे मोफत नाही मिळालं, पण आपला हा झेंडा रोवल्यामुळे गिरण्यांच्या जागेवर होणाऱ्या जे सदनिका आहेत त्याचे दर कमी राहील. 2001 साली 11 साली आपण मोर्चा काढला, सगळ्यांनी ही मागणी घेतली आणि नंतर काही लोक एजंट तयार झाले. चहा तरी मोफत मिळतो का असं आम्हाला सांगण्यात आलं. काहीतरी किंमत द्यावी लागेल आणि त्याच्यात फाटाफूट खरेदी केली आणि त्यामुळे गिरणी कामगारांना घराची किंमत मोजावी लागते. ही त्यांची पाप आहे, ते लक्षात घ्या. तरी सुद्धा आपण झेंडा टाकला नाही आणि आज तागायत आपण लढतो आहोत. याच्यात परिणामी सरकारला GR काढून त्या 2011च्या मोर्चाची वैशिष्ट्य काय, कायद्यामध्ये अजूनही 2001च्या हजेरी पटावर जे आहेत त्यांना गिरणी कामगारांना हक्क आहे, पण त्या मोर्चामुळे ही संख्या 182 वर नेऊन ठेवली. वारसांना पण हक्क तयार झाला त्या मोर्चामुळे. हे लक्षात घ्या, फुकट काही मिळत नाही, त्याच्याकरता संघर्ष करावा लागतो. आता 2024 मध्ये सरकारने GR काढला आणि त्याचं पहिलंच वाक्य आहे, मुंबईत आता जागा नाही. म्हणून 17वं कलम असं सांगतंय, जे शेलू आणि वांगणीला जाणार नाही त्यांना मुंबईत घराचा हक्क गमवावा लागेल. हे आपण सर्व श्रमिक संघटनेने पहिल्यांदा वाचन करून सगळ्यांकडे, आणखी RMMSला सुद्धा मी कॉपी देऊन दिली की बाबा लढून मिळवलेला हक्क आपला जाणार आहे. आणि मला सांगायला बरं वाटतं की एकजूटता आपल्या बरोबर आहेच, पण RMMSने सुद्धा परवा आम्हाला बोलवून सांगितलं की आम्ही आता जयश्री खाडिलकर आणि गँगची ज्यांनी सुपारी घेतलेली आहे तुम्हाला शेलू आणि वांगणीला पाठवायची. आमचे मित्र बने यांनी सांगितलं, ते स्वतः जाऊन आले, व्हिडिओ शूटिंग पण केलंय. ते बोर्ड काय आहे, 13 लाखाला 12 लाख आणि काही पैसे 99,000, म्हणजे 13 लाखाला जर तुम्ही डायरेक्टली गेलात तर 13 लाखाला तुम्हाला घर मिळू शकतं. आणि एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली तर जयस्वाल सांगतो बांधकामाचा खर्च 15 लाख आहे. तुमच्या लक्षात आलं, जे बाहेरच्या कामगारांना कोणीही गेलं तरी शेलूचं घर 13 लाखाला मिळतंय, त्यानंतर म्हाडाचा जबाबदार अधिकारी सांगतो 15 लाख खर्च आहे. आणि मग 5.5 लाख आम्ही सृष्टी देणार आणि 9.5 लाख किंमत ठेवणार. मग जयश्री खाडिलकर काय सांगते मीटिंग मध्ये की आम्हाला शेलू आणि वांगणीची घरं पसंत आहे, फक्त किंमत कमी करा. नाटक लक्षात आलं. आणि आमचे खवणेकर आणि तिवारीने सांगितलं ते बरोबर आहे. शेलू आणि वांगणीला आम्हाला पाठवून जी आजही NTCची 121 एकर जागा आहे ती कोणाच्या कशात घालणार, अदानीच्या. मुंबईत आम्हाला गिरणी कामगारांना द्यायला जागा नाही असं तुमचा GR सांगतो. आणि त्याच वेळेला अदानीला धारावीच्या प्रकल्पाचं पुनर्वसन करण्याकरता 1500 एकर जमीन मुंबईत देत आहे. कारस्थान लक्षात आलं. तुम्हाला शेलू आणि वांगणीला पाठवून मुंबईतली जी जमीन आहे ती अदानीसारख्या लोढासारख्या लिडरच्या घशात घालायचा प्लॅन आहे. आणि म्हणून त्या दिवसापासून सर्व श्रमिक संघटनेने पुन्हा एकदा जोरदार तयारी केलेली आहे.
आणि त्याच्या परिणामी RMMS सुद्धा विचार करून आपल्या बरोबर यायला लागलेला आहे. आपण RMMS बरोबर गेलेलो नाही, तर RMMSला सगळ्या व्यवहाराचा चटका सगळ्यात जास्त आम्हीच भोगलेलो आहोत. ते महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनमध्ये असताना असो, नंतर सर्व श्रमिक संघटनेचा असताना असो. गोसावींनी सांगितलं त्यांच्या लढाईमध्ये 6,250 कामगार होते सेंचुरीमध्ये त्यावेळेला 2005 साली. मोठी VRS लावली आणि 6,200 लोक निघून गेले. 275 कामगारांना सर्व श्रमिक संघटना घेऊन लढली आणि 63 वर्षाचा अधिकार मिळवून दिला. संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळत नाही. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की येत्या अधिवेशनामध्ये आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यावा लागेल. उद्याच सचिन पवार यांनी RMMS मध्ये बैठक बोलवली आहे. त्यांनी जर आपल्याला सांगितलं की तेही सामील होऊ इच्छित आहे, तर आपण ती तारीख जी आहे ती थोडीशी पुढे मागे करावी लागेल. पण कुठल्याही परिस्थितीत 30 जून पासून 18 जुलैपर्यंत जे अधिवेशन चालणार आहे त्या काळात एक कामगारांची प्रचंड संख्या दाखवली पाहिजे, तरच मुंबईतल्या घराचा आपल्याला अधिकार पदरात पाडता येईल. आणि म्हणून आपले अध्यक्ष ती तारीख तुम्हाला सांगतील, पण ती जर एकजुटीने करायचं म्हटलं, आपल्या घोषणेवर, आपल्या मागणीवर जो कोणी आपल्या बरोबर येईल त्याला आपण बरोबर घ्यायची वृत्ती ठेवलेली आहे. कारण आपण किती लढलो त्याची सगळा निर्णय सरकारच्या हातात असतो. आणि आमच्या परिभाषेत म्हणायचं तर भावनेच्या प्रश्नावर आपल्याला निवडणुकीच्या वेळेला आवाहन केलं जातं. हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी आणि या प्रश्नावर आपण भावतो आणि मतदान करतो आणि त्याचं फळ आपल्याला आपल्या अधिकार मिळवताना भोगावं लागतं. आणि म्हणून खरं तर आमची लाल मोठेची ही भूमिका आहे की मालकांवर कर आणि गिरणी कामगारांना मोफत कर. जर एकजुटीत असते आणि त्याच्यावर आपण राजकीय निर्णय घेतला असता तर निश्चितपणे ते आपल्या पदरात पडलं असतं. पण ते आपण केलं नाही. त्याची किंमत म्हणून आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन लढा करावा लागतोय आणि मुंबईतल्या घरात करताच लढा करावा लागतोय. BMCच्या इलेक्शनच्या अगोदर जसं तुम्हाला आठवत असेल, आपण एकजूटच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मोठा मोर्चा काढला होता आणि मुंबईचं घर नाही तर मतदान नाही. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कला आपल्याला आश्वासन द्यावं लागलं होतं की जर आम्ही सत्तेवर आलो तर मुंबईत आम्ही गिरणी कामगारांना घर देऊ. पण ते काय सत्तेवर आले नाही. पुन्हा एकदा भावनेच्या प्रश्नावर, लाडक्या बहिणीच्या प्रश्नावर आपण मतदान केलं आणि त्यांचं सरकार आलं नाही. पण ते आपल्याबरोबर आहेत सातत्याने. आणि माझं असं तुम्हाला नम्र सांगणं आहे की राजकारणाच्या वेळेलाच, इलेक्शनच्या वेळेलाच आपला गरिबांचा विचार करतात राज्यकर्ते. हे लक्षात घेऊन BMC इलेक्शनच्या अगोदर असं आपण वातावरण तयार केलं पाहिजे. आज या ठिकाणी खाली सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये कामगारांची गर्दी झालेली आहे. त्यांना वरती येता येत नाहीये, पण तिथे जाऊन त्यांचा माहिती दिलेली आहे मी त्यांना बऱ्यापैकी. आणि ते लोक चांगले एक म्हणून आहे. मला आनंद होतो या गोष्टीचा की कमी वेळात आणि कमी जागेत सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपस्थिती दाखवलेली आहे. ही ताकद महाराष्ट्रात आपल्याला गेली पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याला धूळ चाटण्याची शपथ आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे जर आमचा निर्णय नाही घेतला तर एकही घर गिरणी कामगारांना देण्याची नियत या सरकारची नव्हती आणि नेते मंडळींची नव्हती. आजही तीच परिस्थिती तयार झालेली आहे. राज्यकर्ते वेगळे विचार करतात. खऱ्या अर्थाने आम्ही आतापर्यंत म्हणत होतो की सरकार आमच्या विरुद्ध आहे, पण आमचे युनियनची मंडळी देखील सरकारचे दलाल बनलेले. त्यामुळे तुमच्यामध्ये एक संभ्रम तयार होते. काय होतंय
वांगीला घर घेऊ की नको, शिरीला घर घेऊ की नको? मित्रांनो, माझा साधा सरळ प्रश्न आहे. काय करणार आम्ही वांगीला घर घेऊन, शिरीला घर घेऊन करणार काय? 9.5 लाखाचं कर्ज आमच्या माथ्यावरती आणि आमच्या पुढच्या वारसाच्या माथ्यावरती मारणार. घर विकलं जाते नाही, घर भाड्यात जात आहे नाही, पण कशासाठी? आणि मग माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो, खराब पोरांनो, गिरणीच्या बाहेर काढताना गिरणी तुम्ही पाप केलेले आहात, आता दुसरं पाप करताय मुंबईच्या बाहेर या गिरणी कामगाराला. अत्यंत दुर्दैव, जे मंडळी सत्तेवरती येत आहेत ती खऱ्या अर्थाने आपल्या कष्टकऱ्याच्या बाजूची आहे. ती बाजू कोणाची घेतात? भांडवलदारांची. आज अदानीला मुंबईत खूप जागा आहे, पण बेशरमपणे राज्यकर्ते बोलतात की गिरणी कामगारांना जागा नाही. काय बाबा, हा गिरणी कामगारांना जागा नाही? ज्यांनी मुंबई घडवली, ज्यांनी मुंबई वाढवली, औद्योगिक शहर केलं, संयुक्त महाराष्ट्राची लढाई केली, स्वातंत्र्याची लढाई केली, त्यांना मुंबईत जागा नाही. का तुमचे डोळे फुटले काय? का सत्ता मिळाल्यानंतर तुम्हाला मान चढतो? सत्ता मिळाल्यानंतर यांना मान चढतो, सत्ता गेली की मग जागेवर येतो. आणि म्हणून हा संघर्ष आहे. खरं म्हणजे आरएमएमची आमची धोरणं भिन्न आहे. आम्ही सगळे एकत्र आलो होतो 2018 मध्ये, पण मतभेद झाले त्या मागणीवरती. पुन्हा आम्ही एकत्र का आलोय? तर आमची एकच मागणी आता राहिलेली आहे. आमची मागणी 2 मागणी आहेत. मुंबईचं घर, मोफत घर, ही मागणी आम्ही सोडलेली नाही. आम्ही एकजुटीने मागणी सोडलेली नाही आणि कधी सोडणार नाही. त्याची कारण आहेत. पण आज खरा प्रश्न आहे, तर आमच्यातले काय शत्रू म्हणून उभे राहून लोकांना जे संभ्रम तयार करतायत आणि वांगणी शहरामध्ये जा सांगतायत, त्यांच्या विरुद्ध एकजुटीने उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून यासाठी राष्ट्रीय निर्मूलन संघ असो, त्या काहीतरी 2 संघटना आता त्यांनी वाढवले, 10 संघटना मिळून आपण एक संयुक्तपणे मुंबईत घर पाहिजे त्या भूमिकेवरती आपण उभे राहिलो. त्याच्यामुळे काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला लढावं लागणार आहे. कारण आज ज्या पद्धतीने गिरणी कामगारांकडे बघितलं जाते राज्यकर्ते, तुम्ही मधल्या काळात पेपरला वाचला असेल एबीवाडीचा भ्रष्टाचार. मित्रांनो, काय भ्रष्टाचार करतात, कुठून यांच्याकडे हिंमत येते? आपण पेपरला किती वाचतो, हा रिक्षा ड्रायव्हर, तो मुख्यमंत्री, 25 कोटी 50 कोटीची प्रॉपर्टी. हा कोण? पानपट्टीवाला, तो आमदार झाला, त्याची 500 कोटीची प्रॉपर्टी. अरे तुम्ही राक्षस नाहीये, बकासूर तयार झाला. बकासूर आमची मतं घेतली, आमचे प्रश्न सोडावे म्हणून, आणि त्या सत्तेत जाऊन बसल्यानंतर तुम्ही बकासुराचं काम करताय. शरम नाही वाटत तुम्हाला? कुणाचे पैसे? अरे आमच्या टॅक्समधून पैसे तयार होतात, पैसे आकाशातून पडत नाहीत. तुम्ही लुटारून ती रोज तयार झाली होतं. आणि म्हणून आपल्याला संघर्ष करावा. अन्यथा थोडीशी जाणीव असते, गोरगरिबाबद्दल आदर असता, तर आपल्याला एवढा संघर्ष करण्याची आवश्यकता नव्हती. 2005 मध्ये आम्ही उभे राहिलो तेव्हा देखील आम्हाला विरोध झाला. पण आम्ही नाही हट्ट सोडला आमचा की आम्हाला घर पाहिजे, आम्हाला घर मिळालंच पाहिजे. त्याच्या परिणामी काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. आणि तुमच्या संघर्षातून मी वारंवार हा मुद्दा मांडतो, विजयजींनी मांडला, सगळ्याच आमच्या नेत्यांनी मांडला की गिरणी कामगारांना ही घटना मोफत मिळाली नाही. हा तो मुद्दा आहे. पण आमच्या वारस मंडळांना आवर्जून सांगेन की 28 जुलै 2011चा एक मोर्चा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार ठरलेला आहे. एक मोर्चा त्याने 2 गोष्टी साध्य केल्या. 1 जानेवारी 82च्या नंतरच्या गिरणी कामगार घर कायद्यात नव्हतं, आजही नाही, पण ते मान्य करायला लागलं. वारसाला घराचा हक्क त्या एका मोर्चाने आजही आपण घडव. आपण हिंमत हारलेले लोक नाही. अरे गिरणी कामगारांची पाळंमुळं खूप फोनवरती गेली आहे. कोणी कितीही प्रयत्न करा तुम गिरणी कामगारांना नष्ट करायचा, एक वेळ तुम्ही नष्ट व्हाल, पण गिरणी कामगार नष्ट होणार. 2005 पासून किती मुख्यमंत्री आले, किती मुख्यमंत्री गेले, काय काय घोषणा केल्या, आम्ही त्या मिटिंगमध्ये पाहिले, अनुभवले. हे देखील तुम्ही गोष्ट तुमची जाईल. तुम्ही सत्तेतून जाल तेव्हा तुम्हाला शांतपणे येईल, तेव्हा तुमचा माज उतरेल. आपल्याला ठरवावं लागेल. आज काय होईना थोड्या अवधीमध्ये तुम्ही चांगल्या संख्येने जमा राहा. आपल्याला लढायचं आणि मुंबईचा अधिकार आपल्याला मिळवायचा आहे. मुंबईला जागेची कमतरता नाही. तुझे सांगितलं अदानीला जागा मिळते आणि आम्हाला जागा नाही.
त्यांची जागा आहे. मला वाटते तुमच्या कुर्ल्याची जागा, डिलीची जागा अदानीला देऊन टाकली. खार जमली आहे, त्या अदानीला देऊन टाकलं. अदानीसाठी जागा आहे आणि ज्यांनी उभे केली मुंबई त्यासाठी जागा नाही. लाजा कशा वाटत नाही राज्यकर्त्यांना अशा पद्धतीची भूमिका घ्यायला. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, कोणी असं वाटून देऊ नका. बऱ्याच लोकांचे फोन येतात की वागणीच्या बाबतीत आम्हाला एक कळवतात ते कळवतात. हा धंदा झालाय, धंदा झाला. जयश्री गाडी त्यांनी पहिल्यापासून धंदाच केलेला आहे. जयश्री गाडी कुठल्या गिरणीत होतो, गिरणी कामगारच्या जीवनाचं जयश्री गाडीचं काय अनुभव, कुठल्या गिरणीत म्हणजे कुठलं खातं पाहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत आपल्याला उभं राहिलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि संघर्षातूनच मिळवणार आहोत याच्यावरती विश्वास ठेवा. जेव्हा कुठे घर नव्हतं तेव्हा उभे राहिले तुम्ही गिरणी कामगार. आता वागणीला सांगतायत तेव्हा उभे राहण्यात आम्ही गिरणी कामगार आहोत. आम्हाला मुंबईलाच घर पाहिजे, तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने जो कार्यक्रम आम्ही आता ठरवले की येत्या 9 जुलैला, काही एका दिवस मागे पुढे होईल, पण 9 जुलैला प्रचंड मोर्चा काढायचा. आता पुढे आरबीआयची मीटिंग बोलवली, तर मीटिंग घेतले, त्याच्यामध्ये काय चर्चा होती तर बघू. आम्ही एकाच मुद्द्यावरती एकत्र आलो हे लक्षात घ्या. आम्ही आमचे बाकीचे मुद्दे सोडलेले नाहीत, फक्त मुंबईला घर या एकाच मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलेलो आहे. बाकीचं मोफत घराची मागणी आम्ही सोडलेली नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार केला पाहिजे, कारण आम्हाला इथे काय गोष्टी पटत नाही. कारण हेच आरबीआय आले त्यावेळेस काय भूमिका घेत होती आपण पाहिलेले आहे, ते आम्ही विसरलो नाही. पण आता मुंबईला घर मागतायत ना, चला आम्ही तुमच्याबरोबर या एक दुसऱ्या ताकदीतून आपण काहीतरी घडवू शकतो, घडवलेलं आहे. हे आपल्याबरोबर येतात. ही वस्तू किती आहे आणि म्हणून 28 जुलै सांगितलं होतं मागे व्हॉट्सअपवर. 28 जुलै नाही, आता म्हणजे आता संपून जातो. 9 जुलैला अधिवेशन नाहीये. नाही, 8लाच मतभेद राहू देऊ नका, सगळ्यांनी एकत्र या. काही बोलू नका. मुंबईच्या घराच्या प्रश्नावरती मुंबईला घर पाहिजे या मुद्द्यावरती आम्ही सगळे एक आहोत. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आता त्याच्यात कुणी बदमाशी इतरांनी केली, आम्ही 7 संघटना तर पहिल्यापासून आम्ही एक आहोत आणि त्या कधी इकडे तिकडे होणार नाही. परंतु बाकीच्यांनी काय केलं तो त्यांचा भाग असेल, परंतु मुंबईला घर आहे ही आमची मागणी मागे येणार नाही, मागे आम्ही सोडणार नाही. म्हणून जो बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत, तुम्ही लोकांनी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. तुम्ही आता सावध व्हा, कोणावरती किती विश्वास ठेवायचा हेच मी लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने त्यांना थोडी आशा सुद्धा या ठिकाणी त्यांना काय आश्वासन दिलेले आहे, तुम्हाला घर देतो, फुकट घर देतो वगैरे वगैरे काहीतरी असेल. उगाच कोण कोणासाठी खात नाही, करत नाही. कारण वरळीला गाड्या लागून त्या बिल्डरच्या उद्घाटनाला गेले होते. वरळीला त्या झोपडपट्टीमध्ये गाड्या लागून जेवण लक्झरी गाड्या त्याला करू दे. गिरणी कामगारांशी जो गद्दारी करेल, गिरणी कामगारांशी जो बेमारी करेल, त्याचं पुढचं आयुष्य समाधानी जाणार नाही. हे गिरणीकांचे शाप त्याला लागण्यास त्या गिरणी कामगारांनी सगळं घडवलं, सगळं निर्माण केले. आणि म्हणून मित्र मी तुम्हाला विनंती करेन, आताच्या पद्धतीने तुम्हाला आश्वासन देतात त्यांच्या आश्वासनाला घेऊ नका, वागणी शिरूमध्ये जाऊ नका. काय व्हायचं असेल तो होईल, काय व्हायचं असेल तो होईल, पुढे बघू. अरे हा शिंदे काय कायमचा आहे काय? पुढे 2 वर्षांनी शिंदे गेला, दुसरा तो फडणीस गेला. फडणीस आला काय नाही गेला काय? आम्ही मात्र आयत्या जागेवरती ठाम आहोत. आम्ही मागणीवरती ठाम आहोत, आयत्या जागेवरती ठाम आहोत. आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये जे आंदोलन होईल 9 तारीख आपण जाहीर केलं. कामगारांचं मोफत देऊन पुनर्वसन, मुंबईचं मोफत देऊन पुनर्वसन.